सर्वात मोठा यशस्वी गनिमी कावा संताजी घोरपडे यांची दोड्डेरीची लढाई। औरंगजेबाने संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांचा एवढा धसका घेतला होता की त्यांच्या बंदोबस्तासाठी कासिम खानला 60,000 लष्कर घेऊन पाठवले। ज्या बेफिकीरीत अफजल खान आला होता त्या बेफिकीरीत कासिम खान आला। संताजीला असा चिरडतो की त्याच्या 7 पुस्त्या मला विसरणार नाहीत, असे त्याने बादशाहला सांगितले। जान की बाजी लगा दे कासिम, तोड़ दो काफिरों के हौसले, तू मुघल सल्तनत की शान है, बादशाह कासिम खानला म्हणाला। सोबत त्याने सबशिकन खानला दिले। त्याने संताजीला जिंजीला पोचू द्यायचे नाही, त्याला चित्रदुर्गलाच अडवायचं असे मनाशी ठरवून तो 35 कोसांचे अंतर कापून बेलाली मार्ग तालाकुला येथे आला। संताजींना त्यांचे हेर या साऱ्या बातम्या देत होते। कासिम खानच्या सुस्त फौजेला गुंगारा देऊन पुढे जाणे संताजींना अवघड नव्हते, पण संताजींचा विचार वेगळा होता। दाजी, काय करायचे ठरवले आहे तुम्ही? संताजींना हसताना पाहून हनुमंतराव म्हणाले। गनिमाला गाडून पुढे जाऊ। संताजी म्हणाले, काय वेड लागले आहे? त्यांचे सैन्य तरी पहा, 60,000ची फौज बुडवणे शक्य आहे का? हनुमंतराव म्हणाले। कपाळाला आठ्या पडत म्हणाले, त्याशिवाय उपाय नाही नाईक। यांना टाळून पुढे गेलो तर पुढून जुल्फिकार खान आणि मागून कासिम खान चटणी करतील आपली। संताजी, मग मागे फिरून जाऊया। हनुमंतराव म्हणाले, नाही नाईक, महाराज जिंजीला आपली चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत। आपण जर गेलो नाही तर ते मुघलांच्या तावडीत सापडतील। संताजीच्या डोक्यात गनिमी काव्यांची चक्रे वेगाने फिरू लागली। कासिम खानाचे सैन्य तालाकुलाला एकटवले। संताजीची छावणी तेथून 6 कोसांच्या अंतरावर होती। शिकार मोठी आहे, गफलत अजिबात चालणार नव्हती, हे लक्षात ठेवा। प्रत्येक क्षण महत्वाचा आहे। कामे ठरल्या वेळी बिनबोभाट पार पडाय पाहिजे। पलभराचा उशीर आपला सर्वनाश करेल। लढाई सुरू झाली की आम्ही सैन्याच्या खोलवर घुसून त्याला दोतर्फा करणार आहोत। त्यासाठी आपल्या सैन्याच्या 3 तुकड्या आम्ही करू। पहिल्या तुकडीने पेशखान्यावर हल्ला करायचा। शिपायाला मारा, पण बुणग्याला सोडा। सारे लुटा आणि जे लुटता येणार नाही ते जाळून टाका। मागे काही सुटता कामा नये। संताजी थांबले तसे हनुमंतराव म्हणाले, बुणग्यांना का सोडायचे दाजी? बुणगे निरुपद्रवी, त्यांना मारण्यात कसली आली आहे मर्दानगी? आणि हेच बुणगे आपला पुढचा डाव यशस्वी करणार आहेत। ते बोंब ठोकत मुख्य छावणीकडे जातील आणि साखर झोपेत असणाऱ्या कासिम खानाला वर्दी देतील। खान आपल्यावर चालून येईल, मग छावणीत उरणार कोण? फक्त बुणगे। मग आपली दुसरी तुकडी खानाला अंगावर घेईल, तिच्या मदतीला पहिली तुकडी येईल आणि तिसरी तुकडी खानाची छावणी लुटेल। संताजींनी साऱ्या सहकाऱ्यांकडे पाहिले। सारे समाधानी दिसत होते। एका हनुमंत निंबाळकरच्या मनात काही शंका होत्या। शत्रू आणि आपले सैन्य पकडून 52 लाखाचे सैन्य, एक चूक झाली तरी युद्धभूमी मराठ्यांची मसणवाट ठरणार होती। पण सारे सरदार संताजीच्या मागे जायला तयार होते। मग आपण शंका काढून अपशकुन करू नये म्हणून तो गप्प बसला। क्या खबर है संताजी की? इस वक्त वो कहाँ है? कासिम खान खांजात खानाला म्हणाला। हमसे बस थोडी दूरी पर है। आपण त्यांच्या वाटेत तळ ठोकल्याने मोठ्या पंचायतीत आहे। खांजात खान म्हणाला, शहाणा असेल तर जाईल निघून, नाहीतर मार खाईल। कुठे आपली 60,000ची फौज आणि कुठे त्यांची 15,000ची फौज, आणि त्या भामट्याकडे तोफाही नाहीत। कासिम खान असे म्हणताच सारे हसू लागले। मध्यरात्री उलटली, सकाळचा पहार सुरू झाला। मराठ्यांनी मोगलांचा पेशखाना काही तासात लुटला। बुणगे मुख्य छावणीकडे जाऊन खानाला वर्दी दिली आणि खान संताजीचा बंदोबस्त करायला निघाला।
सारे मनासारखे झाले. तिसऱ्या टोळीने खानाचा मुख्य तळ लुटला आणि पहिल्या आणि दुसऱ्या टोळीच्या मदतीला आली. आता खान मागेही जाऊ शकत नव्हता. तिन्ही बाजूने मराठ्यांनी त्यांना वेढले होते. संताजीने खानाला भाताच्या खेचराकडे पिटाळले. भाताच्या खेचरात खानाची घोडी खोळंबली. हत्ती रुतले. काय करावे खानाला समजत नव्हते. कासिम खानाने 2 कोसावर असणाऱ्या दोड्डेरीच्या गडीचा आश्रय घेतला. पण गडीच्या ठाणेदाराने गडीचे दरवाजे अगोदरच बंद केले. खानाच्या फौजेने गडीचा आधार घेतला. 60,000 सैन्यातले 20,000 सैन्य सुद्धा शिल्लक राहिले नव्हते. 2 दिवसाच्या लढाईने उपासमार झाली होती. मराठ्यांनी 12 दिवस हल्ला केला नाही. खानाच्या सैन्यांना उपासमार करून आणि रात्र रात्र जागून मारू लागले. 13व्या दिवशी कासिम खानाने आत्महत्या केल्याची बातमी मिळाली. मराठ्यांना बुडवाय आलेल्या खानाला मराठ्यांनी बुडवले आणि दोड्डेरीची लढाई संताजींनी निव्वळ 15,000 सैन्यानिशी जिंकली. 1.5 कोटीची लूट मराठ्यांना मिळाली. जल्लाद कासिम खानाला दोड्डेरीच्या मातीत मिळवले. गनिमी कावा काय असतो हे साऱ्या मोगलांना दाखवून दिले. पुढे संताजी घोरपडे नावाची दहशत मोगलांमध्ये अशी वाढली की संताजीच्या विरोधात मोहिमेवर जाण्यासाठी मोगल सरदार तयार होईनात आणि जे तयार होत त्यांना 2 महिन्याचा पगार आपल्या लष्कराला अगोदरच द्यायला लागत असे. कारण संताजीच्या विरुद्धच्या लढाईत जिवंत परत येऊ की नाही याची हमी नसे. म्हणून मोगल सैन्य अगोदरच पगार घेऊन आपल्या घरातल्यांचा तरी उद्धार होईल असे त्यांना वाटत असे. संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा